एसटी कर्मचाऱ्यांचा उरलेला 44% पगार आज दिला जाणार आहे। एसटी कर्मचाऱ्यांचा 7 एप्रिलला फक्त 56% पगार आला होता आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मोठी नाराजी होती। त्यानंतर परिवहन मंत्री आणि परिवहन विभागाकडून तातडीने बैठका घेत एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित पगार देण्यासंदर्भामध्ये निर्णय झाला। यामध्ये आज मंगळवारी उर्वरित 44% पगार एसटी कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे। एसटी कर्मचाऱ्यांचा पगार तातडीने मिळावा यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतः मागील आठवड्यामध्ये वित्त सचिवांची भेट घेतली होती। तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा वित्त विभाग सचिवांची या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा केली होती। आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्याला या संदर्भात माहिती देतील। वेदांत, कुठेतरी एबीपी माझाने जो पाठपुरावा केलेला आहे या प्रकरणाचा त्याचे यश आपल्याला दिसतंय आणि एसटी कर्मचाऱ्यांना आता संपूर्ण पगार म्हणजे उरलेला 44% पगार सुद्धा मिळणार आहे। वेदांत, पूर्वी ज्या प्रकारे एसटी महामंडळाची आर्थिक अडचण पाहता 7 एप्रिलला 56% पगार हा एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात आला होता आणि ती नाराजी आपण एबीपी माझाच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचवली होती आणि त्यानंतर परिवहन विभागाकडून सुद्धा बैठका घेण्यात आल्या, वित्त सचिवांशी चर्चा करण्यात आली। स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा वित्त सचिवांशी फोनवर चर्चा केली आणि त्यानंतर आश्वासन दिलं होतं की लवकरात लवकर यावर तोडगा काढला जाईल आणि त्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले की मंगळवारपर्यंत जो उर्वरित पगार आहे 44% तो दिला जाईल आणि त्यानुसार आज सकाळी 11 नंतर हा उर्वरित 44% पगार हा सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल अशी माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आली आहे। पूर्वी धन्यवाद वेदांत। नक्कीच हा एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक असा हा संदेश आहे। अशा पद्धतीची कारवाई आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।